भावाला जपा, सांभाळा. नाहीतर जिवंत देवापासून दुरावल्याने तुमच्यातल्या कोणामध्ये अविश्वासी वाईट अंतःकरण उत्पन्न होईल. हालेलुया. भावांना आणि बहिणींना जपा, सांभाळा. नाहीतर देवापासून जेव्हा दुरावल्यावर ऐका, देवापासून दूर झाल्यावर अंतःकरण वाईट होईल. ज्या व्यक्तीचं अंतःकरण जर वाईट व्हायचं आहे तर त्याला देवापासून दूर व्हायला लागतं. त्या जो व्यक्ती देवापासून दूर होतो त्याचं अंतःकरण वाईट होतं. हालेलुया. आम्हाला देवापासून दूर व्हायचं नाही, देवाजवळ राहायचं आहे, देवामध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुढे. तर जोपर्यंत आज ऐका, तर जोपर्यंत आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत तुम्ही दररोज एकमेकांस बोध करा, आपली यासाठी की पापाच्या तकविण्याने तुमच्यातला कोणी कठीण होऊ नये. आमेन. हालेलुया. काय लिहिलेले आहे? जोपर्यंत आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत तुम्ही दररोज काय करा, एकमेकांसाठी बोध करा, प्रार्थना करा, एकमेकांसाठी करा, ताकी कोणीही तुमच्यामधून काय दिले दुरावला जाऊ नये, शैतानाने फसवला जाऊ नये, शैतानाच्या बंधनात पडू नये. म्हणून आज म्हटलेला दिवस, उद्या म्हटलेला दिवस लिहिलेला आहे. कारण उद्या कोणी पाहिलं का? हो आहे. उद्या कोणी पाहिला? उद्याचा दिवस कोणी पाहिला? कोणी नाही पाहिले आणि पाहणार पण नाही. म्हणून आजचा दिवस आहे तोच दिवस आहे. उद्या काय होईल याची गॅरंटी आहे का? काय नाही गॅरंटी. म्हणून आजचा दिवस आम्ही पाहिला आहे. आजच आम्हाला काय करायचं आहे? एकमेकाला बोध करायचा आहे, एकमेकाला मार्गदर्शन करायचं आहे, एकमेकाला सावधान करायचं आहे, एकमेकांना काय करायचं आहे? देवाविषयी बातचीत करायची आहे, तयार करायचं आहे. आज म्हटलेल्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये. उद्या काय होईल माहित नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिला नाही आणि उद्याचा दिवस येत पण नाही. हालेलुया. बरोबर ना? उद्याचा दिवस येतो का? नाही. उद्या कोणी पाहिला? उद्या 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 कोणी पाहिलं नाही, आजच पाहतो. उद्याचा दिवस आला की आज काय वार आहे? शुक्रवार. उद्या शनिवार. बरोबर ना? आला की हा उद्याचा शनिवार असं सांगतो का आपण? नाही, आजच. हालेलुया. म्हणून जोपर्यंत आम्ही जिवंत आहे, आमच्या जीवनात आजच येतो. आज आहे, देवाला धन्यवाद. जे काही करायचं आजच करायचं आहे. उद्याची गोष्ट सोडून द्यायची आहे. मी उद्या करेन ती सोडून द्यायची आहे. उद्या राहिला तर करेन, नाही राहिला तर मी उद्या क्षमा करेन. हा ठीक आहे. मेल्यानंतर उद्या क्षमा करेन तर मी उद्या ती गोष्ट करेन. मेल्यानंतर करणार आहे का? नाही करू शकत. आजच करायचं आहे तर आजच करा. कुणाला द्यायचं आहे आजच द्या. असेल तर द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तर देऊ नका. उद्या सांगितलं जाऊ का उद्या मी देईन. आला तर द्या, पण आजच. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे लिहिलेलं आहे की आज म्हटलेला जो दिवस आहे, या दिवसामध्ये तुम्ही एकमेकांना बोध करा, एकमेकांना तयार करा, एकमेकांना सावध करा, एकमेकांना काय करा, तुम्ही एकमेकांच्या जवळ तुमचं जे संभाषण आहे ते व्हायला पाहिजे आणि देवामध्ये तयार करायला पाहिजे एकमेकांना. हालेलुया. ठीक आहे, पुढे. कारण जर आपण आपला प्रारंभीचा भरवसा शेवटपर्यंत बळकट धरतो तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार होतो. आमेन. हालेलुया. आपला भरोसा सुरुवातीचा आहे तर शेवटपर्यंत जर आम्ही बळकट धरतो, हालेलुया, तर आम्ही ख्रिस्ताचे कोण आहेत? भागीदार आहेत. कोण आहेत आम्ही ख्रिस्ताचे? भागीदार आहेत. हालेलुया. हालेलुया. अनंत जीवन प्रियानो आम्हाला देव केलेला आहे. आम्ही भागीदार आहे. म्हणून अर्धा सोडायचं नाही. पहिला विश्वास शेवट मरेपर्यंत तो विश्वास पाहिजे. मी येशूची आहे, येशूचा आहे, राहणार आहे आणि
आणि शेवटपर्यंत राहा. काय होईल ते होईल. ज्याने मला जीवन दिलंय, हालेलुया, तो तुम्हाला सांभाळणार. कारण असे म्हटले आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर क्रोध चेतवणीच्या वेळेस जसे झाले त्याप्रमाणे तुम्ही आपले हृदय कठीण करू नका. तर ऐकल्यावर कोणी क्रोध चेतवला, मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेल्या सर्वांनी की नाही, आणि तो कोणावर 40 वर्षे रागे भरला होता, ज्याने पाप केले, त्यांची प्रेते रानात पडले त्यांच्यावर की नाही, आणि तुम्ही माझ्या विसाव्यात येणारच नाही असे त्याने कोणाला शपथ वाहून म्हटले, ज्याने विश्वास केला नाही त्यांनाच की नाही. तर आपणास असे दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत जाता आले नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी दिलेलं आहे की मोशेच्या वेळेस ज्या देवाने सांगितलं आणि त्या वेळेस त्या लोकांनी त्या देवाचं ऐकलं नाही, आणि म्हणून त्या लोकांना देवाने काय केलं, चेतावलेलं आहे. त्या लोकांना देवाने सांगितलं की तुम्ही कधी येणारच नाही देवाच्या विचार. हालेलुया. आज देव या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला सांगतो, जर आम्ही तसंच वागलो, हालेलुया, आम्हाला विश्वास आहे, आम्ही विश्वास केलाय माझ्या पापासाठी येशू आला, येशूला मारलं, येशूला गाडलं, आणि तिसऱ्या दिवशी तो येशू जिवंत झाला, 40 दिवस राहिला, आणि 500 लोकांच्या समोर तो स्वर्गरोहण झाला. 500 लोकांपेक्षा अधिक असते. हालेलुया. स्वर्गरोहण झाला, आणि त्याने आज आम्हाला आमच्याशी वायदा केला की मी तुम्हाला घ्यायला येईल. हालेलुया. तर आम्ही त्या लोकांसारखं आम्ही देवाला चेतवू नये. त्या लोकांनी केलं तसं आम्ही देवाबरोबर वागू नये. हालेलुया. आम्ही देवाबरोबर चांगले संबंध ठेवायला पाहिजे. आम्ही देवाचा रोज महिमा करायला पाहिजे. आम्ही देवाचा रोज शब्द ऐकायला पाहिजे, आणि जसं देवाचं वचन सांगतं तशा प्रकारे आम्ही करायला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. नाहीतर काय होईल, येशूवर विश्वास ठेवला आणि मत्तई 7:21 प्रमाणे व्हायचं. चिन्ह चमत्कार होता, सगळं होतं. येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझे जवळ आहे, येशू मला पाहतो आणि पापामध्ये जगतोय, हे त्याला दिसत नाही. तर मग मत्तई 7:21 मध्ये काय लिहिलंय, प्रभू प्रभू करणारे भरपूर आहेत, सगळेच आकाशाच्या राज्यात जाणार नाही. कोण जातील, जे देवाची इच्छा पूर्ण करतात ते. पण बाकी पण आहेत, येशूला सांगतात, हे प्रभू आम्ही तुझ्या नावाने काय केलं, भूते काढून टाकली, चिन्ह चमत्कार केले, भविष्य सांगितली, सुसमाचार सांगितला, प्रचार केला, पाहिजे तसं लोकांना आम्ही सांगितलं. येशू बोलतो, अरे ढोंग्यांनो, मी तुम्हाला ओळखत नाही. कुकर्मी असं लिहिलंय, कुकर्मी, वाईट कर्म करणारे. वाच 7:21. कुकर्मी लिहिलंय. वाईट काम करणारे लोकांनो, तुम्ही माझ्यापासून निघून जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो कोणी मला प्रभू करतो तो प्रत्येक जण आकाशाचा राजा जाईल असे नाही, तर माझा बाप जो आकाशाने त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. त्या दिवशी मला पुष्कळ जण म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितले व तुझ्या नावाने भूते काढले व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत का? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला तुमची कधीच अन्याय करणाऱ्यांनो, वाईट करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून निघून जा.
हालेलुया हालेलुया. प्रियानो, सर्व बरेचसे लोक आहेत येशूवर विश्वास करतात. सगळेच लोक देवाची इच्छा पूर्ण करीत हालेलुया करतात का? नाही. प्रत्येकाचा न्याय परमेश्वर करणार. हालेलुया. आम्ही काय देवाने आम्हाला न्याय करण्यासाठी इथे ठेवलेले नाही आहे. हालेलुया. हा, देवाचं वचन काय आहे? सत्य वचन आहे. ते वचन आम्हाला सांगण्यासाठी देवाने आम्हाला न्याय करण्याचा अधिकार देवाकडे आहे. येशू तू करे, पण सत्याला प्रकट करायला लागेल ना. बायबल सांगते योहान 8 आणि 32 मध्ये लिहिलंय की तुम्ही सत्य जाणार आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. जर बंधनातून अलग व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, आजाद व्हायचं आहे, तर आम्हाला सत्य जाणणं गरजेचं आहे. सत्य आहे काय? काय सत्य आहे? तर सत्य काय आहे? येशू आहे. येशूने म्हटलं मार्ग सत्य व जीवन मीच आहे. हालेलुया हालेलुया. बरोबर ना? मार्ग सत्य व जीवन मीच आहे ना, येशूने सांगितलं. तर सत्य येशू आहे आणि येशूमध्ये जर आम्ही पाहतो, येशूच्या जीवनात पाहतो, तर येशू पण आम्हाला सत्याची कामं करायला सांगतो ना, तर करायला पाहिजे. जर आम्ही करत नाही तर मात्र ते चुकीचं आहे. येशूचे अनुयायी आम्ही होऊ शकत नाही. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की जशा प्रकारे त्या लोकांवर राग चेतवला, तशा प्रकारे तुमच्यावर चेतवू नये. आताच्या पिढीवर चेतवू नये, आताच्या लोकांवर चेतवू नये. म्हणून आम्हाला हृदय कठोर करायचे नाही, हृदय सोडायचे आहे ना. नतमस्तक होऊन देवाला धन्यवाद द्यायचा आहे, देवाची कामं करायची आहे, देवाचा महिमा करायचा आहे. ज्या लोकांपर्यंत सुसमाचार पोहोचला नाही, अशा लोकांपर्यंत आम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर नाही गेलो तर मात्र हिशोब घेतला जाईल. हालेलुया. हिशोब घेतला जाईल. आणि प्रियानो, आणि म्हणून आम्हाला सांगितलं तुम्ही सावध राहा. जे कामं सांगितलेलं आहे ते काम ते करायला पाहिजे. देवाने आम्हाला जी जबाबदारी दिली ती पार पाडायला पाहिजे. रोज आम्ही एकमेकांच्या संभाषणामध्ये राहायला पाहिजे. रोज आम्ही एकमेकांना बोध केला पाहिजे. हालेलुया हालेलुया. नाहीतर मग एवढी वर्ष भरली येशूमध्ये, दुःख सहन केले येशूमध्ये, सर्व जीवन जगलो येशूमध्ये आणि मेलो पापामध्ये, तर मग काय फायदा होईल? काहीही फायदा होणार नाही. एवढी वर्ष येशूमध्ये जगून पापामध्ये पाप करून जर तो गेला माणूस, काहीही होऊ शकत नाही. त्याचं सगळी मेहनत पाण्यामध्ये जाणार. त्याच्यासाठी येशू येईपर्यंत प्रियानो आम्ही त्याच्या विश्वासामध्ये जगलो पाहिजे. देवाच्या बरोबर आम्ही चाललो पाहिजे. हालेलुया हालेलुया. देवाचा शब्द आम्ही ऐकलं पाहिजे. देवाचा महिमा आम्ही केला पाहिजे. आम्ही स्वतः काहीच नाहीये, आम्ही झिरो आहेत. हालेलुया. मी कधी पण सांगतो आम्ही कोण आहेत? झिरो आहे. परंतु झिरोच्या पुढे एक जर राहिला तर या झिरोला हिरो करून टाकतो. हो की नाही? हालेलुया. बरोबर ना? झिरोच्या पुढे जर एक आहे तर त्याला तो हिरो करून टाकतो, त्याला किंमत वाढते. पण झिरोच्या मागे जर एक आहे तर झिरोला काही किंमत आहे का? काय किंमत? हालेलुया. कारण तो एक तो एकच राहणार आहे. झिरो तो झिरोच राहणार आहे. तो हिरो कधी बनू शकत नाही. पण झिरोच्या पुढे जर एक लावला, येशूला ठेवलं,
तर तो येशू आम्हाला हिरो करू शकतो. हालेलुया हालेलुया. बायबल सांगतो आम्ही कोण आहे? येशू विश्वास ठेवतात ते राजदूत आहे. कोण आहे? राजदूत. हालेलुया. राजदूत कोण आहेत माहिती आहे का? राजदूत कोणाला सांगतात? राजदूत. हालेलुया. राजदूत जे आहेत ना ते दुसऱ्या देशामध्ये, भारत देशामध्ये आणि भारत देशाचे राजदूत आहेत आणि दुसऱ्या देशाचे राजदूत आहेत. तर आम्हाला जर बाहेर देशामध्ये काय करायचं झालं तर पहिले ती बातमी राजदूतांपर्यंत पोहोचते आणि राजदूत त्या ठिकाणी प्रोसेस करतात. हालेलुया. हे राजदूत ते राजदूत. तशा प्रकारे आम्ही स्वर्गाचे राजदूत आहे. नवीन व्यक्ती आला आम्ही काय करतो? त्या व्यक्तीची ओळख करून देतो देवाला. बरोबर का? त्यांना काय प्रार्थना करायची माहित आहे का? काय कसं स्वीकार प्रार्थना माहित आहे का? काय माहित नसतं. पण आम्ही मध्यस्थी होऊन आम्ही त्याची ओळख देवाबरोबर करून देतो आणि देवाशी मध्यस्थी आम्ही करतो. आम्ही कोण आहेत? मध्यस्थ आहे. हालेलुया हालेलुया. आम्हाला एक राजदूत हे नाव दिलं गेलंय. एक गाणं पण आहे ना, हम राजदूत हे, हम राजदूत हे. हालेलुया. मस्त गाणं आहे. प्रेज द लॉर्ड. साधारण ही पदवी नाही मिळत, फार मोठी पदवी आहे. मोसेला एक पदवी होती त्या राजाकडे. फारो राजाने पदवी दिली होती. परंतु जेव्हा त्याला माहित पडलं की मी ह्यांचा माणूस नाही आहे, मी यांच्यातला नाही, मी तर त्यांच्यातला आहे, त्या गुलाम आहे त्यांच्यातला आहे, त्याने ती पदवी सोडून दिली आणि निघून गेला. अशा जागे नेऊन टाकलं. पण देवाने त्याला तिथून तयार केलं आणि अशी पदवी दिली की त्या राजाच्या गुलामगिरीमध्ये एवढी लोक आहेत ती सर्व लोक काढायचे सामर्थ्य, बाहेर नेण्याचं सामर्थ्य त्या मोसेला देवाने दिलं आणि असा तयार केलं. हालेलुया हालेलुया. म्हणून प्रियानो, कितीही आमच्यावर संकट आलं, कितीही आमच्यावर परिस्थिती बिकट आली, घाबरू नका. येशू आमच्या बरोबर आहे. ज्या देवाने दुनिया बनवली तो देव तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही राजदूत आहे, साधारण नाही. जे व्हायचं ते होऊ दे. आज आपण पाहतो पालघर जिल्ह्यामध्ये पाहतो, आज आपण बऱ्याच ठिकाणी विरोध होत आहे, सर्व चालू आहे. होऊ दे. बायबल मध्ये लिहिलंय ते होणारच आहे, ते कधी थांबणार नाही. कारण येशूचे येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि ह्या गोष्टी अटल आहे होणार. पण याच्यामध्ये आम्हाला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. जर टिकून राहिले नाही तर मात्र स्वतःला गमावणार. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही काय करा? सावध राहा, प्रार्थनापूर्वक राहा, वचन वाचा, प्रार्थना करा, एकमेकांना बोध करा, एकमेकांना काय करा? धीर द्या. धीर द्या एकमेकांना. जर आम्ही धीर देत नसलो तर मात्र एखादा व्यक्ती तुटून जाईल, त्याला सैतान पाडून टाकेल. म्हणून त्याला पाडू नये. त्याच्यासाठी आम्ही एकमेकांना धीर देणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित